वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपण नेहमी चिंतन करत असतो, अशी एखादी व्यक्ती असते जीवनात काहीच परमार्थ केला नाही, खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते प्याला आणि एकादशी दिवशी मेला. लोक म्हणतात बघा ना, त्यांनी एकादशी साधली. आणि असे काही लोक असतात परमार्थ जन्मभर करतात, त्यांना शेवटी कॅन्सर होतो. रामकृष्ण परमहंस त्यांना काय झालं, शेवटी कॅन्सर झाला गळ्याचा. तो पण मोठे मोठे व्यक्ती असतात, त्यांना असे रोग होतात की शेवटी मरताना ते हॉस्पिटलमध्ये जातात, अपघातात जातात. काही लोक म्हणतात का हो, त्यांनी एवढं केलं, त्यांना असं का झालं, आणि यांनी काहीच नाही केलं आणि यांनी एकादशी साधली. तेव्हा यांनी जरी एकादशी साधली असली तरी सुद्धा जन्मभर वाईट केलेलं असल्यामुळे त्याला सद्गती मिळत नाही. आणि हे जरी आरडत ओरडत मरण पावले असले, आजाराने जरी गेलेले असले, तर जन्मभर परमार्थ केलेला असल्यामुळे देव त्यांना सद्गती देतो. तुम्ही म्हणाल कशावरून? याच्याकरता उदाहरण आहे, ते म्हणजे भीष्माचार्यांचं. भीष्माचार्यांचं उदाहरण आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारलाय. भगवंताने असं म्हटलं अर्जुनाला उपदेश करताना की मरताना जो माझं नाव घेतो त्याला मी सद्गती देतो. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. तर भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अंतकाळाच्या वेळेस माझं स्मरण घडलं पाहिजे बुवा, त्याच्याशिवाय उद्धार नाही. आता ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या मुखामध्ये या श्लोकावर एक शंका घातली. अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणायला लागले, देवा तू म्हणतो अंतकाळाच्या वेळेस माझं स्मरण करा, पण अंतकाळ एवढा सोपा आहे का? आम्ही लोकांचा अंतकाळ पाहतो देवा, काय अवस्था होते. बोलायचं तर जाऊ द्या, पण त्याला पाहिल्यावर आपल्याला भीती वाटते. कंठावरुद्ध झालेला असतो, काही सुचत नाही, काही स्मृती गेलेली असते. अंतकाळाच्या वेळेस माणसाला स्मृती नसते. कोणाचं शरीर आजाराने पडतं, कोणाचं शरीर त्या ठिकाणी बुद्धी गेलेली असते. मग तू म्हणतो की माझं नाव घ्यायचं, मग भक्ताला जर समजा तुझं नाव आठवलंच नाही तर काय होईल? तर त्याचं उत्तर 9व्या अध्यायातल्या या कितव्या श्लोकात दिले? अनन्य चेता सततम. कितवा? 21व्या श्लोकात दिले. भगवंतानी काय उत्तर दिले? अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. भगवान परमात्मा म्हणतात, ज्याने माझं जन्मभर भजन केलं त्याला मी सुलभ होतो. तस्याहं सुलभ पार्थ, तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. म्हणजे जो कोणी नित्य माझं भजन करतो, जन्मभर माझं चिंतन करतो, त्याला मी सुलभ होतो. ह्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय, ते मला सांगायचं आहे. मी सुलभ होतो म्हणजे काय? तर भगवान म्हणतात, त्याने माझं जन्मभर भजन केलं, त्याचं ऋण माझ्या डोक्यावर होतं. वाजवा ना पीठ, काय स्वर एक स्वर. भजन ज्याने केलं त्याच्यावर माझ्या डोक्यावर ऋण होतं, त्याच्या सेवेचं ऋण. आणि एखाद्याचं ऋण जर आपल्यावर असेल तर आपण त्याची सेवा करतो. भगवान परमात्मा म्हणतात, ते ऋण वेपन देखोनी अंगी मी आपुलियाचे उत्तीर्णत्वा लागी. भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी
देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा मनोनी आत्मबोधाचे पांजिरा स्वीतयाती. त्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता भगवान म्हणतात मी त्याच्या भोवती पिंजरा तयार करतो. कसला पिंजरा? शरीराकरता नाही, त्याचं जे मन आहे त्या मनाकरता मी आतमध्ये पिंजरा तयार करतो. समजा बाहेर जरी आघात आलेला असेल, बाहेर जरी अपघात झालेला असेल, बाहेर जरी रोगाने तो आरडत ओरडत असेल, तरी आत मी त्याची अशी बुद्धी तयार करतो की आतल्या आत तो माझं स्मरण करतो. बाहेर तो आरडत असेल पण मन मात्र त्याचं स्मरण करायला लागतं आपोआप अंतकाळाच्या वेळेस. आणि ही बुद्धी देण्याचं काम मी करतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तेषामेवानुकंपार्थं महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. भगवान परमात्मा म्हणतात बाहेर कशी अवस्था असू द्या पण आत त्याची बुद्धी कशी तयार करायची माझ्या हातात असतं. मी त्याची बुद्धी आत अशी तयार करतो की तो माझं चिंतन करील. आणि त्याच्यामुळे तो जरी बाहेर कशाही संकटात गेला, आरडत ओरडत गेला, तर त्याला शेवटी माझीच काय होते. म्हणून अनेक प्रसंगामध्ये आपल्याला एक मार्गदर्शन म्हणून भक्तांचं चरित्र उपयोगी पडतं. अनेक चरित्र सांगितली आणि शेवटी भीष्माचार्यांचं चरित्र सांगितलं. कोणता प्रसंग कधी येईल काही सांगता येत नाही. दुःखामध्ये कसं शांत राहायचं द्रौपदीचं चरित्र सांगितलं, उत्तरेचं चरित्र सांगितलं. दुःखामध्ये भगवंताचं विस्मरण होऊ द्यायचं नाही याच्याकरता उत्तरेचं चरित्र सांगितलं. दुःखामध्ये सुद्धा शांत राहायचं द्रौपदीचं चरित्र सांगितलं. पण सुखाचा प्रसंग आल्यानंतर देवाला विसरायचं नाही हे शिकवण्याकरता कुंतीचं चरित्र सांगितलं. म्हणजे सुखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा कुंती म्हणते की तुझं स्मरण राहिलं पाहिजे, मग दुःख आलं तरी चालेल. आणि असाच प्रसंग पुढे येतो तो म्हणजे एखादा अपघाताचा प्रसंग. काही लोकांना एखादी जर अपघाताची घटना घडली ती ऐकल्याबरोबर सुद्धा त्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका येतो, अटॅक येतो. का? कधी ऐकलंच नाही. अपघात म्हणजे काय, आजार म्हणजे काय. आजाराच्या संबंधाने मानसिक धैर्य नाही, अपघाताच्या संबंधाने मानसिक धैर्य नाही. ह्या सगळ्या गोष्टी कधी कधी आपल्या जीवनात घडू शकतात. प्रसंग येणं आपल्या हातात नाही, पण आपल्या आलेल्या प्रसंगामध्ये शांत समाधानी राहणं आपल्या हातात आहे. एक परमार्थ करणाऱ्या बाई होत्या आणि त्यांचा अपघात झाला आणि दोन्ही पाय मोडले. त्यांना चालता सुद्धा यायचं नाही, एका जागेवरच बसून जन्मभर परमार्थ केला. लोक भेटायला जायचे, बाई तुम्ही जन्मभर परमार्थ केला आणि तुमचं देवाने असं का केलं. अशा वेळेस लोकांना जास्त कळवळा सुटतो. तुमचं असं नव्हतं व्हायला पाहिजे. ती म्हटली हे बा, माझा अपघात झाला, माझे पाय गेले, हे माझ्या प्रारब्धाचं फळ आहे. माझ्या परमार्थाचं फळ काय सांगू का तुम्हाला. म्हटले सांगा. अशाही अवस्थेमध्ये मी देवाचं नामस्मरण करते ना, आनंदी आहे, हे माझ्या परमार्थाचं फळ. मला असं वाटतंय बरं झालं देवाने माझे पाय घेतले, आता फिरायचा प्रश्नच राहिला नाही. मी आपलं देवाचं जास्तीत जास्त चिंतन करेन. याचा अर्थ देवाला प्रार्थना करायची नाही माझे पाय मोडू दे म्हणून. पण समजा असा प्रसंग जर झालाच तर ही एक आपल्या मनाला कितीतरी धीर देणारी गोष्ट आहे. रडत बसण्यापेक्षा, देवाने माझं काय चांगलं केलंय म्हणण्यापेक्षा, अशी एक दृष्टी आपल्याला या प्रसंगातून दिसून येते. आपण नेहमी चिंतन करत असतो. अशी एखादी व्यक्ती असते जीवनात काहीच परमार्थ केला नाही,
खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते प्याला आणि एकादशी दिवशी मेला. लोक म्हणतात बघा ना, त्यांनी एकादशी साधली. असे काही लोक असतात, परमार्थ जन्मभर करतात, त्यांना शेवटी कॅन्सर होतो. रामकृष्ण परमहंस त्यांना काय झालं, शेवटी कॅन्सर झाला, गळ्याचा. तो पण मोठे मोठे व्यक्ती असतात, त्यांना असे असे रोग होतात की शेवटी मरताना ते हॉस्पिटलमध्ये जातात, अपघातात जातात. काही लोक म्हणतात का हो, त्यांनी एवढं केलं, त्यांना असं का झालं, आणि यांनी काहीच नाही केलं आणि यांनी एकादशी साधली. तेव्हा यांनी जरी एकादशी साधली असली तरी सुद्धा जन्मभर वाईट केलेलं असल्यामुळे त्याला सद्गती मिळत नाही. आणि हे जरी आरडत ओरडत मरण पावले असले, आजाराने जरी गेलेले असले, तरी जन्मभर परमार्थ केलेला असल्यामुळे देव त्यांना सद्गती देतो. तुम्ही म्हणाल कशावरून? याच्याकरता उदाहरण आहे, ते म्हणजे भीष्माचार्यांचं. भीष्माचार्यांचं उदाहरण आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारलाय. भगवंताने असं म्हटलं अर्जुनाला उपदेश करताना की मरताना जो माझं नाव घेतो त्याला मी सद्गती देतो. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. तर भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अंतकाळाच्या वेळेस माझं स्मरण घडलं पाहिजे बुवा, त्याच्याशिवाय उद्धार नाही. आता ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या मुखामध्ये या श्लोकावर एक शंका घातली. अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणायला लागले, देवा तू म्हणतो अंतकाळाच्या वेळेस माझं स्मरण करा, पण अंतकाळ एवढा सोपा आहे का? आम्ही लोकांचा अंतकाळ पाहतो देवा, काय अवस्था होते. बोलायचं तर जाऊ द्या, पण त्याला पाहिल्यावर आपल्याला भीती वाटते. कंठावरुद्ध झालेला असतो, काही सुचत नाही, काही स्मृती गेलेली असते. अंतकाळाच्या वेळेस माणसाला स्मृती नसते. सापडलं का? नाही तर मग लक्ष द्या इकडे. काय झालं? मोठ्याने म्हणा, सापडलं का? काय झालं? अंतकालेचे मामेव पुढं पुढचं सांगा ना, ते तर आम्हाला येतंय. यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशया. यप्रयाति मद्भावम नव्हते म्हणले तुम्ही. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति न अस्ति तत्र संशया. तत्र संशया न अस्ति म्हणजे अंतकाळाला माझं स्मरण. अंतकालेचे मामेव स्मरण माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम म्हणजे अंतकाळाच्या वेळेस माझं स्मरण करून जो शरीर सोडतो, सह मद्भावम याती म्हणजे तो माझ्या भावाला प्राप्त होतो. तत्र संशया न असती त्या ठिकाणी संशय नाही, असा अर्थ आहे. अंतकाळाच्या वेळेस माझं स्मरण जो करतो तो माझ्या भावाला प्राप्त होतो, म्हणजे माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, त्या ठिकाणी कोणताही संशय नाही, असा अर्थ आहे. पण ह्याच्यावर शंका ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केली अर्जुनाच्या मुखातून. अर्जुन म्हणायला लागला, देवा अरे मरण काळ एवढा सोपा आहे का? मरताना तोंडात देवाचं नाव येत असताना स्मृती असली पाहिजे, तब्येत चांगली असली पाहिजे. आम्ही मरण पाहतो लोकांचं, उठता येत नाही, बसता येत नाही, बोलता येत नाही, चांगल्यांची गलित गात्र होते. आणि मग तू तर म्हणतो अंतकाळाच्या वेळेस स्मरण करायचं. आणि जर तुझा एखादा भक्त असेल आणि अंतकाळाला आजारी पडलेला असेल आणि कोमामध्ये गेला असेल, तर जर तुझा एखादा भक्त असेल
अंतकाळामध्ये त्याची वाचा बंद झालेली असेल तर जन्मभर त्याने परमार्थ केला, पण अंतकाळात वाचा बंद झाली, कंठ दाटून आलाय, खोकला झालेला आहे, बोलताच येत नाही, मग कसं काय, त्याचं काय होणार? असा अर्जुनाने या श्लोकाच्यावर टीकेवर ज्ञानेश्वर महाराजांनी प्रश्न केलाय. आता भगवंताने त्याचं उत्तर याच्या पुढच्या श्लोकात दिलं. अनन्य चेता सततम योमां स्मरति नित्यशा तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. कितव्या अध्यायातला कितवा आहे? हा, 9वा अध्याय. कितवा? नवव्या अध्यायातला 21वा श्लोक. त्याच्या अगोदरचा सांगा बरं. क्षीणे पुण्य मरते लोकविषय. हा, आता हा जो श्लोक आहे 9व्या अध्यायातला, याच्यावर ही शंका केली अर्जुनाने बरं का. आता इकडे लक्ष द्या, जाऊ गीता ठेवून द्या सगळ्यांनी. शंका लक्षात आली का तुमच्या? अर्जुनाने अशी शंका केली की देवा, मरताना तू म्हणतो माझं नाव घ्या, आणि मरताना तर मरण आपल्या हातात नाही, प्रारब्धाने शरीर कसं पडेल सांगता येत नाही. कोणाचं शरीर आजाराने पडतं, कोणाचं शरीर त्या ठिकाणी बुद्धी गेलेली असते. मग तू म्हणतो की माझं नाव घ्यायचं, मग भक्ताला जर समजा तुझं नाव आठवलंच नाही तर काय होईल? तर त्याचं उत्तर 9व्या अध्यायातल्या या कितव्या श्लोकात दिले? हा, अनन्य चेता सततम. कितवा? 21व्या श्लोकात दिले. भगवंतानी काय उत्तर दिले? अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. भगवान परमात्मा म्हणतात, ज्याने माझं जन्मभर भजन केलं त्याला मी सुलभ होतो. तस्याहम सुलभ पार्थ. आणि मला हा श्लोक पाहिजे. अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ. मला हा श्लोक पाहिजे, तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. असं पण श्लोक आहे, तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. म्हणजे जो कोणी नित्य माझं भजन करतो, जन्मभर माझं चिंतन करतो, त्याला मी सुलभ होतो. ह्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय, ते मला सांगायचं आहे. मी सुलभ होतो म्हणजे काय? तर भगवान म्हणतात, त्याने माझं जन्मभर भजन केलं, त्याचं ऋण माझ्या डोक्यावर होतं. वाजवा ना पीठ. काही स्वर एक स्वर पण द्या. भजन ज्याने केलं त्याच्यावर माझ्या डोक्यावर ऋण होतं, त्याच्या सेवेचं ऋण. आणि एखाद्याचं ऋण जर आपल्यावर असेल तर आपण त्याची सेवा करतो. भगवान परमात्मा म्हणतात, ते ऋण वेपन देखोनी अंगी मी आपुलियाचे उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा मनोनी आत्मबोधाचे पांजिरा स्वीतयाती. त्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता भगवान म्हणतात, मी त्याच्या भोवती पिंजरा तयार करतो. कसला पिंजरा? शरीराकरता नाही, त्याचं जे मन आहे त्या मनाकरता मी आतमध्ये पिंजरा तयार करतो. समजा बाहेर जरी आघात आलेला असेल, बाहेर जरी अपघात झालेला असेल, बाहेर जरी रोगाने तो आरडत ओरडत असेल, तरी आत मी त्याची अशी बुद्धी तयार करतो की आतल्यात तो माझं स्मरण करतो. बाहेर तो आरडत असेल पण मन मात्र त्याचं स्मरण करायला लागतं आपोआप अंतकाळाच्या वेळेस. आणि ही बुद्धी देण्याचं काम मी करतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते तेषामेवानुकंपार्थं महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. भगवान परमात्मा म्हणतात, बाहेर कशी अवस्था असू द्या पण आत त्याची बुद्धी कशी तयार करायची माझ्या हातात असतं. मी त्याची बुद्धी आत अशी तयार करतो की तो माझं चिंतन करील. आणि त्याच्यामुळे तो जरी बाहेर कशाही संकटात गेला, आरडत ओरडत गेला, तर त्याला शेवटी माझीच काय होते? प्राप्ती होते.
निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडणे काहीच साकडे खाली आहे पडोने मस्त आहे. निर्वाणी विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. असं कोणाच्या जीवनात घडलं त्याच्याकरता उदाहरण म्हणून भीष्माचार्यांचं आहे. भीष्माचार्यांनी जन्मभर भगवंताचं चिंतन केलं, पण भीष्माचार्यांचं प्रारब्ध असं विचित्र होतं की भीष्माचार्यांना कौरवांच्या बाजूने लढावं लागलं. देह कुठे जरी असला तरी सुद्धा मनाने आपण भगवंताचं चिंतन करू शकतो. म्हणून भीष्माचार्यांनी विचार केला, चालू जाऊ द्या, माझा देह कौरवांच्या बाजूने गेला, पण मनाने मी देवाचं चिंतन करणार. दुष्ट लोकांच्यात कधी कधी देहाने आपल्याला राहावं लागतं, पण मनाने आपण देवाचं चिंतन करू शकतो. म्हणून भीष्माचार्यांनी मनाने भगवंताचं चिंतन केल्याचा परिणाम स्वतः भगवान परमात्मा पांडवांना घेऊन कुरुक्षेत्रावर आले. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, फक्त बोलता येत होतं. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकला, रथाचा आवाज ऐकला, भीष्माचार्यांची अशी मान होती ती फक्त अशी. समोरून पाहिलं तर रथ आला, पांडव खाली उतरले आणि भगवान परमात्मा उतरलेले पाहिले भीष्माचार्यांनी. चालत चालत ही सगळी मंडळी भीष्माचार्यांच्या आजूबाजूला उभी राहिली. अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी जमा झाले. मोठ्यांच्या मरणाचा सोहळा पाहण्यासारखा असतो, म्हणून सगळे ऋषीमुनी आले. कदाचित देव आले, त्याचा अर्थ आहे भीष्माचार्य देह सोडणार. भगवान परमात्मा आले, भीष्माचार्यांनी पाहिलं. पहिल्यांदा भगवान परमात्म्याला नमस्कार केला. सदेव देवो भगवान प्रतीक्षिताम कलेवरम्यावदिदम हिनोम्यहम. भगवान परमात्म्याला प्रार्थना केली मनोमन, हे देवा, आतापर्यंत जन्मभर आम्ही तुमची प्रतीक्षा केली, आता थोडा वेळ तुम्ही माझी प्रतीक्षा करा. भगवान परमात्मा पुढे झाले आणि म्हटले, या धर्मराजाला उपदेश करण्याकरता मी तुमच्याकडे घेऊन आलोय, तुम्ही याला काहीतरी उपदेश करा. भीष्माचार्यांनी बाणावर पडलेले असतानाच उपदेश करायला सुरुवात केली. अनेक प्रकारचे उपदेश सांगितले. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागशः श्रीधर्मान, भगवत धर्मान, समासव्यासयोगतः. सगळे धर्म सांगून झाले. हे सगळं सांगत असताना द्रौपदी उभी होती, ती हसायची. भीष्माचार्याने द्रौपदीला विचारलं, द्रौपदी, तू विनाकारण हसणार नाहीस, मला माहिती, काय झालं तुला हसायला? म्हणले, भीष्माचार्य पितामह, काय तुमचा उपदेश आहे, पण जेव्हा दुःशासन माझी साडी ओढत होता तेव्हा तुमचं ज्ञान कुठं गेलं होतं? भागवतात नाही पण अन्य पुराणात आलंय. भीष्माचार्य म्हटले, त्यावेळेस मी दुष्ट अशा दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं. माझी बोलण्याची इच्छा असून सुद्धा त्या अन्नाने मला बोलू दिलं नाही, कारण त्याचं अन्न खात होतं ते दुष्टाचं अन्न असल्यामुळे माझी जीभच ओढत नव्हती. आज अर्जुनाचं बाण लागले, सगळं रक्त निघून गेलं, शरीरातल्या त्या अन्नाचं रक्त निघून गेलं. आज माझी बुद्धी शुद्ध झाली, म्हणून आज मी हे उपदेश करतोय, हे ज्ञान सांगतोय. पण हे देवा, भीष्माचार्यांना द्रौपदीने नमस्कार केला. त्याच्यानंतर भीष्माचार्य म्हटले, झालं का तुमचा उपदेश? धर्मराज म्हटले, नाही, थांबा, हे सगळे तुम्ही धर्म सांगितले, पण असा एक धर्म सांगा
की सगळ्यांना आचरण्याकरता सोपं आहे. ज्या धर्माचं पालन केल्यानंतर जे केल्यानंतर दुसरं काहीच करायचं शिल्लक राहत नाही असा धर्म सांगा. भीष्माचार्य म्हटले मग असा एकच धर्म आहे ते म्हणजे देवाचं नाव. किती नावं देवाची सांगावी? भीष्माचार्यांनी 1000 नावं सांगितली. त्याला विष्णू सहस्रनाम असं म्हणतात. काहीच नाही तुम्हाला करता आलं ना, एवढी देवाची विष्णू सहस्रनाम रोज म्हणत जा. एखाद्याचा मृत्यू जर लवकर होत नसेल, मरताना त्याला जर खूप त्रास होत असेल तर विष्णू सहस्रनाम त्याच्यासमोर म्हणायचं. किंवा एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात विष्णू सहस्रनाम, ते पाण्यावर हात ठेवायचा आणि विष्णू सहस्रनाम म्हणायचं आणि ते पाणी त्या माणसाला पाजायचं. त्याचा मृत्यू सुखद होतो बरं का. तेव्हा अशा प्रकारे विष्णू सहस्रनाम सांगितल्यानंतर मात्र सगळे धर्मराज वगैरे तृप्त झाले. म्हटले बास, तुमचा उपदेश ऐकला, आम्ही कृतार्थ झालो. म्हटले आता तुमचं झालं ना काम, आता माझं काम राहिलंय. म्हणून भगवंताला सांगितलं, देवा आता तुम्ही जरा असे माझ्या समोर या. कृष्ण परमात्मा समोर आले आणि आल्यानंतर भगवान परमात्म्याचा चेहरा थोडासा पडला. आपला भक्त चालला म्हणून देवाचा चेहरा पडला होता. भगवान परमात्म्याला भीष्माचार्य म्हणायला लागले, मीच चाललोय का तुम्ही चाललाय देवा? मीच चाललोय, माझा चेहरा हसरा, तुमचा चेहरा असा रडका का? थोडा हसा देवा. हसा म्हटल्यानंतर भगवान परमात्मा हसायला लागले. कारण भीष्माचार्य देवाला म्हणतात, देवा तुमच्या कृपेने मला ज्ञान झालंय. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयात् अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयत्यापो न शोषयति महाभूतः. मला तुमच्या कृपेने ज्ञान झालंय, मी म्हणजे हे काही शरीर नाही. जसं आकाशामध्ये सूर्य आहे आणि त्याची प्रतिबिंब डबक्यामध्ये पडलेली असतात. एखाद्या डबक्यातलं पाणी हलायला लागलं तर त्या प्रतिबिंब हलतं. प्रतिबिंब हलतं का सूर्य हलतो वरती? प्रतिबिंब हलतं. बिंब जसंच्या तसंच आहे, प्रतिबिंब हलतं. आणि कदाचित त्या डबक्यातलं जर पाणी संपलं तर प्रतिबिंब कुठं जातं? प्रतिबिंब बिंबरूप होतं. खरं तर प्रतिबिंब नाहीच, खोटच आहे, भास आहे. तसं सूर्य म्हणजे आत्मा, आपलं अंतःकरण म्हणजे डबकं, आणि त्या आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव आहे. हे आभासिक आहे, काल्पनिक आहे. अंतःकरण चंचल झालं की त्याला वाटतं मी चंचल झालो. अंतःकरण दुःखी झालं की त्याला वाटतं मी दुःखी झालो. अंतःकरण त्या ठिकाणी सुखी झालं की त्याला वाटतं मी सुखी झालो. अंतःकरणाचे धर्म म्हणजे डबक्याचे धर्म आपल्यावर घेण्यासारखं आहे वास्तविक पाहता. किंवा ज्यावेळेस शरीर त्या ठिकाणी पडतं त्यावेळेस अंतःकरणामध्ये आभास ग्रहण करण्याची योग्यता संपते आणि प्रतिबिंब जे असतं ते बिंबरूप होऊन जातं. ज्ञान झाल्यावर प्रकार, ज्ञान झालं म्हणजे अंतःकरण रूपी प्रतिबिंब संपलं, ते बिंबरूप झालं. भीष्माचार्य म्हणतात, मी जिवंत असतानाच निश्चय केलाय, मी म्हणजे प्रतिबिंब नाही तर मी म्हणजे बिंब आहे. मी आत्मा आहे, मी सूर्य आहे, मी सच्चिदानंद रूप आहे. त्यामुळे देवा हे शरीर तर आता पडणारच आहे, आता आम्हाला पुढचा जन्म घ्यायचा आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हा देह सोडायचा आणि दुसरा देह घ्यायचा आहे. म्हणून देवा मी आता निघालो. म्हणून भीष्माचार्याने भगवंताची दिव्य अशी स्तुती केली. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वतुंग देवी भूमी. स्वसुखमुपगते क्वचिद् विहर्तुं प्रकृतिमुपेष्य यद्भवत्प्रवाह. त्रिभुवनकमनं तमालवर्णं रविकर गौरवाम्बरं दधाने.
लखकुलाव्रताननाभ्यं विजय सखे रतिरश्मिन् वस्यः। भगवंताचं चिंतन केलंय, भगवंताच्या लीलाचं चिंतन केलंय आणि हसत हसत भीष्माचार्यांनी आपले डोळे मिटले आणि शेवटचा श्वास घेतला. गोपाल कृष्ण भगवान. भीष्माचार्यांची उत्तर क्रिया पांडवांनी केली. त्यानंतर पांडवांचं राज्य सुरू झालं. अनेक वर्ष पांडवांनी राज्य केलं. काही दिवसानंतर भगवान परमात्मा निजधामाला गेले. म्हणून पांडवांनी सुद्धा दुःख झाल्यामुळे स्वर्गारोहण केलं आणि या परीक्षितीला राजा केलं. परीक्षिती राजा झाल्यानंतर आपलं राज्य पाहण्याकरता तो वनामध्ये फिरत असताना, जंगलामध्ये फिरत असताना, राज्यामध्ये फिरत असताना परीक्षितीने एक विचित्र दृश्य पाहिलं. एक गाय आणि बैल दोघांचा संवाद चालू होता. गाय रडायची, बैलाला विचारायची, बैल रडायचा, गायला विचारायचे. दोघ जण, प्रत्येक जण आपापलं दुःख आपापल्याला विचारत होते. आणि विचारत असताना परीक्षितीने पाहिलं त्या बैलाचे 3 पाय तुटलेले होते. एका पायावरच बैल उभा होता. परीक्षिती जवळ गेला, पाहिलं तर तिसरा जो पाय, चौथा जो पाय होता, जो उभा, ज्याच्यावर तो बैल उभा होता, तो पाय तोडण्याकरता एक क्रूर पुरुष हातामध्ये तलवार घेऊन तयार होता. तो पाय जो होता तो तोडण्याकरता क्रूर पुरुष तयार होता. परीक्षितीला असं वाटलं, माझ्या राज्यामध्ये गायी आणि बैल यांना त्रास देणार हा कोण? जवळ गेला आणि त्या गायीचं आणि बैलाचं बोलणं ऐकल्यानंतर परीक्षितीच्या लक्षात आलं, ही सामान्य गाय नाही, बैल नाही. गाय म्हणजे होती पृथ्वी आणि बैल म्हणजे धर्म होता. गाय ही पृथ्वीचं प्रतीक आहे आणि बैल हे धर्माचं प्रतीक आहे. धर्माचे 4 पाय असतात, सत्य, शौच, दया आणि तप. 3 पाय अगोदरच्या त्या कलीने तोडून टाकले आणि तो क्रूर पुरुष जो होता मारणारा, 4था पाय तोडणारा, ते होतं कलियुग. त्या कलियुगाने 3 पाय तोडलेत. धर्म एका पायावर कसा बसा उभा आहे, सत्य, आणि तो पाय तोडण्याकरता कलियुग हातात तलवार घेऊन निघालेला आहे. हे परीक्षितीने पाहिलं. हातात धनुष्य घेतला, म्हटलं, हे बघ, माझ्या राज्यामध्ये गायीला म्हणजे धर्माला आणि पृथ्वीला त्रास देणारा तू दुष्ट कोण आहेस? या धर्माचा राहिलेला पाय तू तोडतोयस, मी तुला आता मारणार आहे. धनुष्य घेतला आणि मारणार. तेवढ्यामध्ये कली शरण आला. मी कलियुग आहे, मीच धर्माचे 3 पाय तोडले. कलियुग आल्यामुळे धर्माचे 3 पाय तुटले. कोणी शौच पाळत नाही, कोणी दया करत नाही, कोणी तप करत नाही. एक सत्य थोडंसं राहिलंय अजून. त्या पायावर कसं बसा धर्म उभा आहे. कलियुगाला त्या ठिकाणी राजाने सांगितलं, आता मी तुला जिवंत ठेवणार नाही. परीक्षितीला कलियुग म्हणायला लागलं, राजा, अरे ही ईश्वराची सृष्टी आहे. तू मला मारणारा कोण आणि जिवंत ठेवणार न ठेवणारा कोण? ज्यार्थी मला ईश्वराने निर्माण केलंय, कली सुद्धा ईश्वराच्या सृष्टीतच आहे बरं का. जेव्हा देवाला संपवायचं असतं तर तेव्हा देव कलीला निर्माण करतो. म्हणून मला सुद्धा जागा राहू दे. देवाला जेव्हा सृष्टी संपवायची तेव्हा माझाच उपयोग होणार आहे. हे बघ, माझ्या राज्यात राहायचं नाही, कुठं तुला राहायचंय तिकडे राहा. अरे राजा, सगळीकडे तुझं राज्य आहे, मी कुठं राहू? मला राहायला ठराविक जागा दे, मी तिथंच राहील, मी दुसरीकडे राहणार. कबूल? कबूल. तेव्हा परीक्षिती राजाने त्या कलीला सांगितलं, मी तुला 4 जागा राहायला देतो. अभ्यर्थितस्तदा तस्मै स्थानानि कलये ददौ द्यूतं पानं श्रियशूना यत्रा धर्माश्चतुर्विधा. जा म्हणे,
जिथं लोक द्यूत कर्म खेळतील, व्यसन करतील, व्यभिचार हिंसा करतील, या 4 जागेवर तू राहायचं. तो म्हटला या सगळ्या जागा मला तू दिल्या, पण ह्या सगळ्या वाईट जागा दिल्या, एखादी चांगली जागा दे. तेव्हा राजाने सांगितलं, अनितीने आणलेलं सुवर्ण असेल त्याच्यामध्ये जाऊन तू राहा, अनितीने आणलेलं धन असेल त्याच्यात जाऊन तू राहा. थोडक्यात काळा पैसा असेल तिथं जाऊन तू राहा. परीक्षितीला खूप आनंद झाला. तो म्हणायचा, कलीला खूप आनंद झाला. तो म्हटला आता सगळ्यांच्या घरात आपल्याला जाता, सगळ्यांच्या म्हणजे बऱ्याच जणांच्या घरात जाता येईल. म्हणून आनंदाने ते कलियुग निघून गेलं. एक दिवशी हा परीक्षिती राजा आपल्या कोशागारामध्ये आपल्या पूर्वजांनी काय काय ठेवलंय म्हणून सगळं साहित्य पाहत असताना एक भली मोठी पेटी उघडली. त्याच्यात इतका सुंदर असा सोन्याचा मुकुट दिसला. राजाने मागचा पुढचा विचार न करता तो मुकुट डोक्यावर घातला. नेमका तो जरासंधाने आणलेला होता आणि अनितीने आलेला तो मुकुट होता. राजाच्याच डोक्यात कलीने त्यामुळे प्रवेश केला. राजा एका आश्रमामध्ये गेला. गेल्यानंतर तहान लागलेली होती, भूक लागलेली होती, आणि समोर एक ऋषी होते. ते असे ध्यान करत बसलेले होते. डोक्यात कली शिरलेला असल्यामुळे राजाला असं वाटलं मी इथे आलो आणि हा ऋषी ढोंग करायला. डोक्यात काय एकदा माणसाच्या कली शिरला, चांगलं वाईट दिसायला लागतं आणि वाईट चांगलं दिसायला लागतं. परमार्थ करणारी माणसं वाईट दिसायला लागतात आणि वाईट करणारी माणसं चांगली दिसायला लागतात. समजायचं डोक्यात कली शिरलेला आहे. राजा ध्यान करतोय ना, हा परीक्षिती राजा, तो ऋषी ध्यान करतायत. परीक्षिती म्हणायला लागला हा ढोंगी आहे, मला पाहून मला पाणी द्यावं लागेल, अन्न द्यावं लागेल म्हणून डोळे झाकले. पण मी सुद्धा याला अद्दल घडवणार. मेलेला साप होता, तो उचलला, त्याच्या गळ्यात घातला आणि निघून गेला. राजा ऋषीचा मुलगा आला, आपल्या वडिलांच्या गळ्यात कोणीतरी मेलेला साप घातलाय पाहिलं आणि वाईट वाटलं. कोणी का असे ना, माझ्या वडिलाचा एवढा अपमान. तो ऋषी बालक होता, हातात पाणी घेतलं आणि रागाने ओठ थरथर कापू लागले. ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला असेल, मी त्या मनुष्याला शाप देतो. 7 दिवसामध्ये 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प त्याला ढसेल, मरेल. पाणी खाली टाकलं आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागला. मुलगा रडायला लागल्यानंतर ऋषीची समाधी भंग झाली. बाळा का रडतो रे? बाबा तुमचा कोणीतरी अपमान केला, तुमचा अपमान मला सहन होणार नाही. काय अपमान केला? बघा ना तुमच्या गळ्यामध्ये. पाहिलं तो साप, काढला फेकून दिला. जाऊ दे बाळा, अरे कोणी आपला अपमान केला, काही मान अपमान हे माणसाने जास्त पाहत बसू नये. नाही नाही बाबा, मी त्याला सोडलं नाही. म्हणजे मी त्याला शाप दिलाय. काय शाप दिला? 7व्या दिवशी तो मरणार आहे. ऋषीने डोळे झाकले. कोणाला याने शाप दिला? परीक्षिती राजा दिसला. ऋषी म्हटले बाळा तू चुकलास. अरे राजा होता तो, राजाच्या डोक्यात कलीने प्रवेश केला होता. आतापर्यंत तो एवढा आपल्याशी चांगलं वागला आणि एक थोडीशी चूक त्याच्याकडून झाली तर आपण एवढा मोठा त्याला शाप द्यायचा का? त्याचे उपकार विसरायचे का? एखादी चूक एखाद्या माणसाकडून झाली, त्याने केलेले सगळे उपकार विसरायचे का? राजा तू चुकलास बाळा. अरे आपण साधू आहोत, आपण सज्जन आहोत, आपण चांगली माणसं आहोत, आपण परमार्थ करणारे लोक आहोत. एखादा अज्ञानी मनुष्य आपल्याला त्याने एखादी चूक केली म्हणून आपण लगेच त्याच्याकडे तशी चूक करायची का? बाबा मी शाप तर दिला त्याला, आता पुढं तुम्हाला काय करता येत असेल तर तुम्ही करा. तुम्हाला तो शाप घालवायचा असेल तर घालवा. शाप वाणी उच्चारली, आता ती घालवता येणार नाही. राजाला आपल्याला सावध करता येईल. एका मुलाला पाठवलं, जा राजाला सांगा तुम्हाला 7 दिवसानंतर मृत्यू प्राप्त होणार आहे. इकडे परीक्षिती राजा घरी आल्यानंतर डोक्यावरचा मुकुट काढून टाकल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं आपलं आज फारच मोठं चुकलं. का बरं आपलं आज चुकलं? त्याच्या लक्षात आलं या मुकुटामुळेच गडबड केली सगळी. पश्चाताप झाला. पश्चातापासारखं दुसरं प्रायश्चित्त जगामध्ये नाही. पश्चातापाने मनुष्य शुद्ध होऊन जातो. कोणती गोष्ट घडली असेल, फक्त पश्चाताप केला, देवासमोर हात जोडले, तो मनुष्य शुद्ध होऊन जातो. रडायला लागला परीक्षिती राजा, मी आज काय केलं? मी कधीच असं कधी केलं नाही. ऋषीचा कधी अपमान केला नाही. माझ्या कुळात कोणी ऋषीचा अपमान केला नाही, मीच का केला? काय करावं? काहीतरी मला प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. तेवढ्यात तो मुलगा आला, म्हटला राजेसाहेब
तुम्हाला प्रायश्चित्त मिळालेलं आहे. मग काय मिळालं म्हणे, तुम्हाला ऋषीने शाप दिला, 7व्या दिवशी तुम्ही मरणार. परीक्षित राजाला वाईट नाही वाटलं. म्हटलं मरण तर कधी ना कधी येणारच आहे, बरं झालं आपल्याला आपलं मरण कळलं, आता आपल्याला त्याची तयारी करता येईल. म्हणून सगळं मुलाबालांना सोपवलं आणि परीक्षित राजा सफेद वस्त्र धारण करतो आणि गंगा किनारी जातो. हा हा म्हणता सगळीकडे बातमी पसरली. सगळे ऋषीमुनी जमा झाले. म्हटले महाराज, आम्हाला कळलंय ऋषी बालकाने तुम्हाला शाप दिलेला आहे, पण आम्ही तुमचा मृत्यू असा अमंगल होऊ देणार नाही. तुमच्यासाठी आमच्यासाठी तुम्ही खूप केलंय महाराज, तुमचा मृत्यू आम्ही मंगल केल्याशिवाय राहणार नाही. मरण तर येणारच आहे, पण आम्ही सगळे भजन करत बसू आणि मग तुमचा मृत्यू होईल. भजन करत तुमचा मृत्यू झाल्यानंतर अमंगल होईलच कसं. सगळे ऋषीमुनी तिथे आले आणि भजन करायला लागले. तेवढ्यामध्ये त्या सभेमध्ये शुकाचार्य प्रकट झाले. शुकाचार्य भगवान की जय. तत्राभवद् भगवान् व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानो नपेक्षः अलक्ष्यलिङ्गो निजलाभतुष्टो व्रतश्च बालैरवधूतवेषः. अवधूत वेश, दिगंबर, पुरळे केश, मेघश्याम वर्ण, आजूबाजूला मुळं वेडा वेडा म्हणून त्यांच्या मागं लागलेले. पण शुकाचार्य आल्याबरोबर सगळे ऋषी मुनी उठून उभे राहिले. उच्च आसन दिलं. आसनावर बसले शुकाचार्य. परीक्षित राजा खाली बसला. शुकाचार्याने असा हात केला आणि सगळ्यांनी भजन थांबवलं. थांबवल्यानंतर परीक्षित राजा म्हणायला लागला, महाराज माझ्यावर तुम्ही कृपा केली, अशा वेळेस तुम्ही आले, मला दर्शन दिलं. आपल्यासारखे योगी कोणाच्या घरी कधी येत नाहीत, जात नाहीत, बसत नाहीत, आणि मला तर तुम्ही उपदेश करायला आले. शुकाचार्य म्हटले, राजा पांडवांच्या यज्ञातलं एक शीत अन्न खाल्लं, ते उपकार माझ्यावर तुझ्या कुळाचे आहेत, मी तुझा मृत्यू मंगल करणार आहे. म्हणून शुकाचार्य त्या ठिकाणी राजाला म्हणू लागले, राजा तुला काय विचारायचे विचार. परीक्षित राजाने विचारलं, महाराज मरणाच्या भीतीतून मुक्त होण्याकरता काय केलं पाहिजे, कोणाचा जप करायचा, कोणाचं स्मरण करायचं, काय करायचंय मला सांगा, आणि काय करायचंय मला, काय करू नये मला सांगा, कारण माझ्यासाठी 7च दिवस शिल्लक राहिले. शुकाचार्य म्हणले, राजा घाबरू नको, अरे 7 दिवस भरपूर झाले. 1 तास उरला खटवांग रायाशी, 1 तास उरला खटवांग रायाशी. भागदशा कैसी प्राप्त झाली, भागदशा कैसी हरिमुखी गाता हर पली चिंता, क्या नाही मागुता जन्म घे. अरे 1 तासातच खटवांग नावाच्या राजाने मुक्ती प्राप्त करून घेतली. तुला तो 7 दिवस आहे, कशाला घाबरतो. मी तुला असा ग्रंथ सांगतो राजा, असं चरित्र सांगतो, मरण आलं तरी सुद्धा तुला त्याचं भीती वाटणार नाही. म्हणून परीक्षित राजाला शुकाचार्यांनी श्रीमद भागवतातली चरित्र सांगितली, ज्याच्यामुळे परीक्षित राजा मरणाच्या भीतीतून मुक्त झाला. कसं सांगितलं, काय सांगितलं, त्याचं चिंतन आपल्याला उद्याच्या कथेमध्ये करायचं आहे. आज थोडासा आपल्याला वेळ झाला, 5:30ला कथा संपवायला पाहिजे होती, परंतु 6 वाजले. आपण याच ठिकाणी आज थांबणार आहोत. 2 मिनिट भगवंताचं नामस्मरण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण आरतीची तयारी करा, सर्वांनी उभं राहा, आरती करा. नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण